नमस्कार मावशी. मी दिगंबर शिंदे. तुम्ही कोणत्या गावचे म्हणले? पळव्याचे का? बरं बरं. आणि तुमचं नाव काय? रतन सुभाष शेळके. वय काय तुमचं? तरी 50च्या पुढे? बरं बरं. आणि तुम्हाला काय त्रास होतोय? फक्त पित्ताचा, बाकी मला काहीच नाही. तुमची खोकला नाही, तुमचा ताप नाही, तुमची सर्दी नाही, काहीच नाही. बरं बरं. आणि एवढे आधार किती दिवसापासून त्रास आहे हा? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून. तसा दवाखाना चालू आहे रोजचा. मग पहिली तब्येत अशीच आहे का तुमची? नाही बरी होती, पण आता पित्तापासून बरेच म्हणजे जेवणच जात नव्हतं. बया 1 महिना मी तुमची कशीच गाठ तुमचं औषध आले त्या आदल्या दिवशी आमच्या बरोबर 2च घास खाल्लं ना, असंच भांडण लोटून दिलं. अच्छा आदल्या दिवशीच अच्छा. औषध देण्यापूर्वी हे तुम्हाला औषध दिलं कोणी दिलं? अच्छा, गाडीलकर सरांनी. काय औषधाचं नाव आहे माहिती आहे तुम्हाला? नाही बाय आपल्याला. अच्छा, काय सर नाव काय औषधाचं? लिओगेन नावाचं औषध आहे. अच्छा, एलिमेंट्स आहे, आपल्या एलिमेंट्स ब्रँडचं आहे. बरं बरं बरं. आणि तुम्ही किती दिवस घेतलं हे आता? किती? आज 4था दिवस उगला. बरं, मग काय फरक वाटत आहे? 4था दिवस उगला ना, हां तर मी तर सांगते ना, मी एवढे भांडे घासले आणि बरं. फिरते नाही तर मी आतून सोडित नव्हती. बरं. अच्छा, म्हणजे आता 4थ्या दिवशी तुम्ही सारे सकाळपासून भांडे घासले? 3 दिवस झाले भांडे घासले. बरं बरं. अच्छा, हे घराची साफसफाई तुम्ही केली म्हणायचं बसल्या बसल्या. हा, म्हणजे तुम्हाला आणि आता जेवण वगैरे बायपासचं ऑपरेशन तुम्हाला सांगितलंय? सांगितलं होतं, पण ते दिवशी आम्ही ती हे काढलं ना यार हे, हां. तर डॉक्टर म्हणले काही गरज नाही, अच्छा अच्छा अच्छा. फक्त इथं सुजे. आता पित्ताचं बऱ्याच दिवसापासून औषध घेतच होते तुम्ही, हा, पण त्यांनी काही फरक जाणवला नाही? इथं रेग्युलर माहिती 2 टाइम. अच्छा, ओमी गोळी. नाही आज नाही. हां, पण मग आता तुम्हाला चांगला फरक पडलाय हा. आणि जेवण जातं का आता? हा, म्हणजे चांगली मोठी चतकूर चांगलं जर कालून आवडीने आवडत तर अर्धी भाकर मी खाते आता. अच्छा. म्हणजे असं खाऊन नाही नाही म्हणायचं. नाही ठीक आहे ना, काय जो फरक पडला तेवढाच सांगा तुम्ही. प्लेटभर भात वरण. बरं. असं मी एवढं अच्छा. खाणं. अच्छा अच्छा. चहा बी 2-3 टाइम. चालू झालाय. अच्छा, काय हरकत नाही आहे. तर मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला आता जेवण पण जावं लागलंय. हा. हां, मग पित्त व्हायचं त्यावेळी काय त्रास होतो तुम्हाला? म्हणजे ही तुमची भाकर कालून बघायचंच नाही आपण. ढेकर वगैरे येणं असं? दही म्हणजे बघितलं तर त्या भाकरी कालवणाचा इतका राग यायचा तुम्हाला. जवळ जरी खात असले नाही हां. तर मी लांब जायची मग. म्हणजे दुसरे खाते म्हणून आपल्याला त्रास वाटायचा त्याचा, मला खाऊ वाटत नाही म्हणून. बरं बरं, काय हरकत नाही. आता तुमची अजून तब्येत ठणठणीत होईल. जर हां नक्की होणार, तुम्हाला त्याची आम्ही 100% खात्री देतो. दुसरी गोष्ट, हे जे औषध आहे तुम्ही 4 महिने केलं का कायमस्वरूपी पित्त तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. 4 महिने नव्या 5 महिने करी. नक्की करा, हा. नक्की करा तुम्ही. आणि मला येणे बाटली पुरायची हा, आणि मी प्यायची. नक्कीच नक्कीच हा. नक्कीच आहेतच. तसं हे जे औषधं आहेत ना पूर्ण, जसं मेडिकलची ओमी किंवा तुमची कोणती ॲलोपॅथीची गोळी असू द्या, ते आपण एक गोळी एका आजारासाठी घेतली तर दुसरा आजार उभा करते कालांतराने ती. बरोबर. ते काय सांगणार, गोळी घेतली ना पित्त दाबून ठेवते आणि नंतर आपल्या हृदयाला किंवा कशाला त्रास होणार त्याचा. हाताला सलाईन. हां त्या भांड्यात आधाड्या करून सुद्धा मी दवाखान्यात काटाळायचे. शेवटी ती हाताखाली असती ना जाडूवाली, हां, हां. ती माझी बाटली धरून मी बाहेर आधाड्या करायला यायची. दवाखान्यात जात होती मी बाहेर. अजून शेव डॉक्टर द्यायची. हां. शेव डॉक्टर म्हणजे आता विलाजच काय करायचं म्हणजे जे नाही ते मी. आणि त्या बिचाऱ्याने केला बरं का, त्याच्यावर आपल्याला दोष द्यायला जागा नाही. त्यांनी मग बारी बारी मला गोळ्या औषधं दिले, इंजेक्शन दिले. नाही, आता तुम्हाला तुमच्या समोर जर पर्याय ठेवला हां. की हे पित्ताचं औषध आहे, ही फलानी गोळी आहे पित्ताची, तर तुम्ही कोणतं घ्याल? हेच घेणार मी. ते घेतच नाही. अच्छा अच्छा. एवढं पुरतं आहे. हां. ते मी घेतलंच नाही. तिला बरं. ते काल म्हणलं हे जाऊ दे. काय माहिती काय, हे सगळे औषधं जे आहेत ना, आयुष मंत्रालयाचे सर्टिफाईड औषध आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला फरक पडणारच आहे. धन्यवाद. तुम्ही औषधं घ्या आणखी. औषध घेणार. हां, आणि तुम्हाला फरक नक्कीच पडेल. बरं होईल बाया. तुमची सोन्याची वाचावं. त्या दिवशी निघूचा मी आव ना माझा टाचकानं राडा बाई इथं. म्हणला काय पोर झाली. नाही नाही, आम्ही लगेच नगरला हलवायची म्हणली. आणि त्या दृष्टीने ती आली होती इथं. बरोबर. त्यांना फोन केला का तुम्ही तिकून यात बघ सासर जावाई म्हणून.
त्यांची माझी भेट झाली तिथून पुढे गोष्टी झाल्या. गोष्टच म्हणजे मी त्या दवाखान्याची टिरीच्या ते घरी योगायोगच असते. आता सु इतके दिवस आहे आम्हाला कोणालाच माहित नाही. त्याशी मी फक्त 15 मिनिटं घरी आलो होतो. हा हा. माझ्या पंधरा मिनिटं. लहान मला तेव्हा म्हणला, विचारलं. मावशी तुला नेमकं मला होतंय जायचं का? नाही. काय होतंय म्हणलं तर म्हणलं मला फक्त बाबा पित्ताचा आजार. तुम्हाला ऑपरेशन सांगितलं होतं नाही का? कॅन्सल ते झालं. काय झालं ऑपरेशन माझं ते बायपासचं ऑपरेशन आहे बायपासचं ऑपरेशन आहे. आता मला तर बिया वाटायचं ते दवाखान्यात बायपासचं किती नाही पैसे होतं. गेले 2 वर्षात मग? त्या ज्योतीच्या आईचं झालं 2 ना. लाख का? आमचं हे पित्त तसं- बाहेर काढायला. तरी आणि नाही निघलं. आणि किती हे बाटलीत? अर्धी बाटली अर्धी नाही झाली अजून. दोनच झाकणात रिसर्ट आला. चला चला, चांगली गोष्ट आहे. तुमची तब्येत ठणठणीत होऊ यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.